हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे हाऊ टू चूज इंजिनिअरिंग ब्रँच. जस्ट आत्ता रिसेंटली MST CETचा रिझल्ट आलेला आहे आणि मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे की सर आता आम्ही कोणती ब्रँच घ्यायला पाहिजे. बघा, मी स्वतः एक ME इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. मी स्वतः इलेक्ट्रिकल एक इंजिनियर आहे आणि मी स्वतः इंजिनिअरिंग कॉलेजला मी स्वतः शिकवलेलं आहे. ओके, सो मी तुम्हाला चांगल्या प्रकारे सजेस्ट करू शकतो की कोणती ब्रँच तुम्ही निवडायला पाहिजे. तर बेसिकली ब्रँच जे आहेत त्या अशा सेक्शनमध्ये डिवाइड असतात. काही असतात तुमच्या कोर ब्रँचेस, ओके, आणि काही असतात तुमच्या सब ब्रँचेस. अच्छा, कोर ब्रँचेस काय असतात? जे स्टार्टिंगला ज्या पहिले ब्रँच आल्या होत्या त्या तुमच्या कोर ब्रँचेस असतात आणि त्या ब्रँचेस मधूनच ज्या नवीन नवीन ब्रँच निघल्यात त्या झाल्या सब ब्रँचेस. फॉर एक्झाम्पल, सगळ्यात पहिले लाईटचा शोध लागला होता तुमचा. यस, मग लाईटच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी आल्या. मग त्याच्यानंतर तुमचे कॉम्प्युटरचे शोध लागले. देन त्याच्यानंतर तुमचे इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल वगैरेचे शोध लागले. तर मग आता ह्या ज्या ब्रँचेस आल्या IT, CSE, इलेक्ट्रॉनिक्स, ह्या झाल्या तुमच्या इलेक्ट्रिकलची सब ब्रँचेस. ओके, सगळ्यांना कॉन्सेप्ट लक्षात आली. लाईक आता सपोज तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग पकडली तर तुम्ही त्याच्या सब ब्रँचेस काय येईल? प्रोडक्शन, ऑटोमोबाईल, ह्या झाल्या त्यांच्या सब ब्रँचेस. म्हणजे बेस तुमची ब्रँच मेकॅनिकलच आहे, पण नवनवीन शोध लागत गेले तर मग तुमच्या त्या नवनवीन ब्रँचेस बनत गेले. ओके, सो लाईक दॅट ब्रँचेस डिवाइड असतात. काही असतात कोर ब्रँचेस आणि काही असतात सब ब्रँचेस. आता यावरून तुम्ही हे कन्फ्युजन बिलकुल नाही करायचं की सर कोर ब्रँचेस म्हणजे खूप भारी असतील, सब ब्रँचेस म्हणजे खूप हलके असतील. बिलकुल असा चुकीचा गैरसमज करायचा नाही. जसजसं इव्होल्युशन होत गेलं तसं नवनवीन ब्रँचेस आल्या. आता फॉर एक्झाम्पल, पूर्वी IT आणि CSE ह्या दोनच ब्रँच होत्या. मग आता रिसेंटली तुमच्या डेटा सायन्स, AI ह्या ब्रँचेस आल्या. मग आता हे डेटा सायन्स, AI ह्या कोणाच्या सब ब्रँचेस असतील? तर ह्या ब्रँचेस असतील IT CSEच्या. म्हणजे काही वर्षानंतर असं होईल की IT CSE ह्या सुद्धा कोर ब्रँचेस म्हणावं लागतील आणि बाकीच्या ब्रँचेस तुम्हाला काय करावं लागतील? सब ब्रँचेस म्हणावं लागतील. ओके, सो नाव तुम्हाला आता लक्षात आलं असेल की कोर ब्रँच काय असतं, कोर ब्रँचेस काय असतात आणि सब ब्रँचेस काय असतात. ओके, आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या. तर हे बेसिकली तुमच्या इतक्या ब्रँचेस असतील: सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, केमिकल, IT, CSE, डेटा सायन्स, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. यापैकी तुम्हाला एक ब्रँच निवडायची आहे. मी काही पॅरामीटर सिलेक्ट केलेले आहेत. ओके, आता कोणकोणते पॅरामीटर मी सिलेक्ट केले आहेत सगळ्यांनी नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिला मी पॅरामीटर सिलेक्ट केलेला आहे गव्हर्नमेंट जॉब. आता काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की सर मला गव्हर्नमेंट जॉबच करायचा आहे. काय म्हणणं आहे काही विद्यार्थ्यांचं? सर मला गव्हर्नमेंट जॉबच करायचा आहे, मला दुसरा जॉब करायचाच नाही. तर मग आता गव्हर्नमेंट जॉबच मला करायचा आहे तर मग मी कोणती ब्रँच प्रेफर करायला पाहिजे? तर नीट लक्ष द्या. गव्हर्नमेंट जॉबसाठी सगळ्यात बेस्ट ब्रँच असते तुमची सिव्हिल इंजिनिअरिंग. काय सांगितलं मी? गव्हर्नमेंट जॉब जर तुमचं ड्रीम आहे की मला गव्हर्नमेंट जॉबच करायचा आहे, मग सर्वात जास्त गव्हर्नमेंट जॉब कोणत्या याच्यात असणार आहे? सर्वात जास्त गव्हर्नमेंट जॉब्स कोणात असणार आहे? तर सगळ्यात जास्त गव्हर्नमेंट जॉब असणार सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. त्यानंतर गव्हर्नमेंट जॉब्स कोणामध्ये सगळ्यात जास्त असणार आहे? इलेक्ट्रिकल. आणि त्यानंतर हे मेकॅनिकल अँड केमिकलमध्ये. नाव सर, मग IT आणि CSE मध्ये गव्हर्नमेंट जॉब असतील का? तर नाही, यामध्ये गव्हर्नमेंट जॉब्स नसणार आहेत. का? कारण की ह्या प्रायव्हेट फील्ड आहेत बेटा. ओके, याच्यामध्ये बिलकुलच नाही असं काही आहे का? सर बिलकुल एकही गव्हर्नमेंट जॉब नाही असं आहे का? नाही, गव्हर्नमेंट जॉब आहेत. यामध्ये सुद्धा तुमचे गव्हर्नमेंट जॉब असतात, पण रिलेटिव्हली म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग यांच्या रिलेटिव्हमध्ये यांच्यामध्ये जॉब्स अतिशय कमी असणार. ओके, जर मग तुमचं ड्रीम आहे की आम्हाला गव्हर्नमेंट जॉबच करायचं आहे तर मला गव्हर्नमेंटमध्येच लागायचं आहे. लाईक मला IAS ऑफिसर बनायचं आहे, कलेक्टर लेवलचं ऑफिसर. देन मला कोणाला SSC स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये जायचं आहे, कोणाला PWD मध्ये लागायचं आहे, कोणाला MSCB मध्ये लागायचं आहे. काही लोकांना NTPC, BHEL ह्या अशा महारत्न, नवरत्न इंडियाच्या ज्या कंपनी आहेत, ओके, त्याच्यात गव्हर्नमेंटच्या खूप मोठ्या मोठ्या इंडियाच्या कंपन्या आहेत. कोणाला HAL, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, अशा म्हणजे गव्हर्नमेंटच्या खूप कंपन्या आहेत. त्याच्यात सुद्धा तुम्हाला जर जॉब करत असेल तर तुम्ही ह्या ब्रँचेस सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा ह्या ब्रँचेस प्रेफर करायच्या. गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रेफर करायला पाहिजे तुम्ही कोर ब्रँचेससाठी, जर तुमचं ड्रीम गव्हर्नमेंट जॉबच असेल तर. ओके, मग आता सर गव्हर्नमेंट जॉब माझं काही ड्रीम नाही आहे, मला प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण काम करायला आवडेल, तर मग मी कोणती ब्रँच निवडायला पाहिजे? तर आपण सेकंड पॅरामीटर पकडलाय प्रायव्हेट सेक्टर तर किंवा प्रायव्हेट जॉब. तर मी तुम्हाला सांगेल की सगळ्यात जास्त प्रायव्हेट जॉब असतात तुमचे IT आणि CSE मध्ये. सगळ्यात जास्त प्रायव्हेट जॉब कशात असतात?
IT ब्रँच आणि CSE ब्रँचमध्ये सगळ्यात जास्त प्रायव्हेट जॉब असतात. अजून दुसऱ्याच्यात नसतात का? नाही, प्रायव्हेट जॉब सर्वच ब्रँचमध्ये असतात. पण मी तुम्हाला सांगतो रिलेटिव्हली म्हणजे सगळ्यात जास्त प्रायव्हेट जॉब कोणात येणार? तर सगळ्यात जास्त प्रायव्हेट जॉब असणार IT CSE मध्ये, त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल आणि केमिकल यांच्यामध्ये असणार आहे. सर डेटा सायन्स AI बघा मित्रांनो, डेटा सायन्स अँड AI ह्या ज्या दोन ब्रँचेस ह्या नवीन आलेल्या ब्रँचेस आहेत. ओके, आणि आता तुमचं जे ऍडमिशन होत आहे ते कशावर होत आहे? MST CET वर तुमचं ऍडमिशन होत आहे, बरोबर आहे का? तुमचं ऍडमिशन कशावर होतंय? तुमचं ऍडमिशन होतंय MST CET वर. ओके, मग आता MST CET वर तुम्हाला मॅक्झिमम मोठं कॉलेज कोणतं भेटेल? तुम्हाला CUP भेटेल, VGTI भेटेल, ओके, वालचंद कॉलेज भेटेल. तर हे असे काही टॉपचेच कॉलेज आहेत. तिथं किती जण लागणार लागून तिथं फार कमी जण लागणार. तर मग आता ह्या टॉपच्या कॉलेजलाच, जे की मी आता तुम्हाला 2-4 नावं सांगितले किंवा 4-5 जे मोठे कॉलेज आहेत तिथंच ह्या ब्रँचेस भारी शिकवले जातील. ओके, बाकी ठिकाणी तुम्हाला मोस्टली यांचेच फॅकल्टी भेटतील. ओके, आता डेटा सायन्स अँड AI म्हणजे काही फार वेगळं काही शिकवलेलं असणार आहे का? नाही, IT आणि CSEचाच 3rd इयर पर्यंत सिलेबस सेम असेल. ओके, आणि फायनल इयरलाच तुम्हाला 2-4 सब्जेक्ट चेंज केलेले असतील. ओव्हरऑल बाकी सगळे पूर्ण ब्रँचचा म्हणजे जो करिक्युलम असेल तो ऑलमोस्ट सेमच येऊन जाईल. ओके, हा लाईक जर सपोज तुम्ही कुठं IIT, NIT अशा ठिकाणी जर जात असाल तर डेफिनेटली मी सांगेल तुम्ही या ब्रँचेस सिलेक्ट करायला हव्यात. बट जर तुमचं कॉलेज MST CET वर तुमचं सिलेक्शन होत आहे, कॉलेज भेटत आहे तुम्हाला, तर मग तुम्ही अशा वेळेस मी ह्या ब्रँचेसला प्रेफर करायला तुम्हाला सांगेल. ओके, तर मग आता जर तुम्हाला प्रायव्हेट जॉब्स करायचे असतील मग तुम्ही IT, CSE ह्या ब्रँचेसला सगळ्यात पहिले पकडा. जर त्या नाही भेटल्या तर मग तुम्ही इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, केमिकल यापैकी कोणतीही ब्रँच तुम्ही पकडली तरी चालेल. ओके, नाव सर मग हाय सॅलरी कोणत्या याच्यामध्ये असते? हाय सॅलरी, तर सगळ्यात पहिले नीट लक्ष द्या, हाय सॅलरी ही स्किल बेस सॅलरी, ही तुमची स्किल बेस असते. सॅलरी म्हणा, तुमचं फ्युचर ग्रोथ ही स्किल बेस असते. मग सर सगळ्यात जास्त ग्रोथ कोणत्या ब्रँचमध्ये असते? तर बघा, सगळ्यात जास्त ग्रोथ या सगळ्याच ब्रँचमध्ये असतात. काय सांगितलं मी? सगळ्यात म्हणजे ग्रोथ कोणत्या ब्रँचमध्ये? सगळ्याच ब्रँचमध्ये. तर एकही ब्रँच अशी नाही ज्याच्यात ग्रोथ नाहीये. तुम्हाला सगळ्या ब्रँचमध्ये ग्रोथ आहे. ग्रोथ डिपेंड असते तुमची स्किलवर. तुमचं स्किल किती स्ट्रॉंग आहे यावर तुमची ग्रोथ डिपेंड असते. ओके, मग आता जर सपोज तुम्ही IT आणि CSE घेतली असेल, ओके, आणि तुमचं कोडिंगचं नॉलेज खूप स्ट्रॉंग आहे, तुमचं मॅथमॅटिक्स खूप स्ट्रॉंग आहे, तुमची इंग्लिश स्ट्रॉंग आहे, तुमचे लॉजिक्स पण खूप स्ट्रॉंग आहे, तर तुम्हाला करोडोमध्ये पॅकेज भेटून जातील, काही टेन्शन नाही. ओके, इव्हन तुम्ही कितीही पैसे कमवू शकता. लाईक दॅट, सपोज तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर झालं, तुमचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं बेसिक्स खूप भयंकर स्ट्रॉंग आहे आणि तुम्ही डायरेक्ट IAS ऑफिसरच झालात. मग आता तुम्ही विचार करा, जर तुम्ही डायरेक्ट IAS ऑफिसर झाला तर तुम्ही किती मोठ्या लेवलला चालला गेला. सो सॅलरी किंवा फ्युचर ग्रोथ ही कम्प्लिटली तुमची कशावर डिपेंड येऊन जाईल? तुमची ती स्किलवरच असेल. म्हणजे तुम्हाला स्वतःला किती अपडेट करत आहात. ओके, त्याच्यात ब्रँचचा जास्त काही रोल येत नसतो. जर माणूसच भारी असेल तर त्याला काही लॉजिक येत नाही, त्याला ब्रँच काही करू शकत नाही. ओके, नेक्स्ट असतो सर फ्युचर स्कोप कोणामध्ये आहे? तर बघा, स्कोप बद्दल मी तुम्हाला सजेस्ट करेल की एव्हरी 5 to 10 years ट्रेंड विल चेंज. म्हणजे काय, 5 ते 10 वर्षानंतर ट्रेंड चेंज होत असतो. पण जरी ट्रेंड चेंज झाला असेल तरी तुम्ही नीट लक्षपूर्वक बघा की ज्या पूर्वीच्या ज्या ब्रँचेस होत्या, ज्या कोर ब्रँचेस आहेत, त्या ब्रँच अजूनही जशाला तशा आहेत. त्या ब्रँचेसमध्ये काहीही चेंजेस झालेले नाही, ते जशाला तसेच आहेत. म्हणजे की त्याच्यामध्ये किती अपडेशन झाले तरी तुमचं ते इलेक्ट्रिकलचे जे काही कॉन्सेप्ट आहेत किंवा जे काही तुम्ही आता सपोज लाईट पाठवता, या घरापासून या घरापर्यंत लाईट पाठवायची, तर तुम्हाला कंडक्टर वापरावेच लागतात. सिव्हिलचं काम करायचं आहे तुम्हाला, एखादं घर बांधायचं आहे तुम्हाला लाईक सपोज, तर तुम्हाला तिथे माणसं लावाच लागतात. ओके, तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्कर्स लागणारच आहेत. तर ह्या ज्या ब्रँचेस आहेत, ज्या कोर ब्रँचेस आहेत, त्यांच्यामध्ये काही फार चेंजेस होत नसतात. त्यांचे फिक्स रेट्स असतात, फिक्स सगळ्या गोष्टी असतात. पण ज्या नवीन आलेल्या ब्रँचेस लाईक CSE, IT ह्या ब्रँचेस ज्या आहेत यांच्यामध्ये कंटिन्यू अपडेशन चालू असतं. तर तुम्हाला सुद्धा काय करावं लागतं, मग सोबत अपडेट राहावं लागतं, कंटिन्यू अपडेट राहावं लागतं. तर 5 to 10 years नंतर ट्रेंड चेंज होतो. जसं की खूप काही वर्षापूर्वी म्हणजे कोरोना येण्याच्या अगोदर मी जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजला शिकवायचो त्यावेळेस मला चांगलं आठवतं, IT आणि CSEला त्यावेळेस विद्यार्थी ऍडमिशनच घेत नसायचे. म्हणजे ऍडमिशनचा फ्लो खूप कमी असायचा. पण आफ्टर कोरोना IT आणि CSEचा खूप जास्त फ्लो वाढायला लागला. ओके, तर म्हणजे हे ट्रेंड चेंज होत असतो दरवेळेस. तर जर हा ट्रेंड चेंज होतोय तर म्हणजे आपण एक्झॅक्टली काही प्रेडिक्शन करू शकत नाही. बट मी स्टील सांगेल की ज्या कोर ब्रँचेस असतात त्यांचा ट्रेंडला कधी जास्त फरक पडत नाही. कोर ब्रँचेसला मोस्टली काही हे
काही प्रॉब्लेम येत नाही. मग सर तुमच्या सजेशननुसार बेस्ट ब्रँचेस कोणत्या घ्यायला पाहिजे आम्ही, तर मी तुम्हाला सांगाल माझ्या सजेशननुसार जर तुम्हाला कॉलेज भेटत असेल, तुम्हाला जर IT CSE भेटत असेल तर डेफिनेटली तुम्ही जायला पाहिजे. पण जर तुमचं ड्रीम स्ट्रिक्टली गव्हर्नमेंट जॉब असेल तर तुम्ही याला जायला नाही पाहिजे. ओके, बट सर मग कोणती घ्यायला पाहिजे, तर मी तुम्हाला सांगेल की बघा रिमेंबर 98% तुमचे प्रायव्हेट जॉब असतात. कधी पण प्रायव्हेट जॉब म्हणजे जे काही जॉब असतात आणि 2%च फक्त कोणते असतात, गव्हर्नमेंट जॉब असतात. म्हणजे सगळ्यात जास्त जॉब लागायचा चान्स कोणीकडे आला सांगा बरं मला, तर प्रायव्हेटमध्येच आला. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल, जर तुम्हाला IT CSE आवडत असेल, तुम्हाला कॉम्प्युटर रिलेटेड गोष्टी आवडत असतील आणि तुम्हाला माहिती आहे की मला प्रायव्हेट जॉब करायचा आहे, मला गव्हर्नमेंट जॉब लागूच शकत नाही, की मला एवढं अभ्यास एवढं स्ट्रेस घ्यायचाच नाहीये, माझ्याकडे एवढा मोठा बॅकअप पण नाही, मला लगेच इंजिनिअरिंग करून जॉब करायचा आहे, तर मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही IT CSE करा. त्याच्यात चांगलं कोडिंग नॉलेज घ्या, खूप मेहनत घ्या, ट्रेंड सोबत राहा, कारण की अपडेटेडवाले ब्रँचेस असतात, हे कंटिन्यू अपडेट होत असतात ह्या CSE IT. तर ह्या ट्रेंड सोबत राहा आणि तुम्ही मग चांगला जॉब मिळवून टाका. मग IT CSE जर समजा तुम्हाला नसेल भेटत तर मग तुम्ही इलेक्ट्रिकलला प्रेफर करा. इलेक्ट्रिकलला मी का सांगतो प्रेफर करायला, कारण की इलेक्ट्रिकलवाला माणूस IT CSE मध्ये पण जाऊ शकतो आणि तो गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा जाऊ शकतो. ओके, का, कारण की इलेक्ट्रिकलमध्ये तुम्हाला C++, जावा अशा पण काही काही लँग्वेज शिकवलेल्या असतात, म्हणजे तुम्हाला उप्स कॉन्सेप्ट शिकवलेले असतात त्याच्यात. ओके, कशामध्ये, इलेक्ट्रिकलमध्ये. तर इलेक्ट्रिकलचीच ही सब ब्रँच असल्यामुळे तुम्ही इलेक्ट्रिकलचे व्यक्ती CSE IT मध्ये भविष्यात जॉब करू शकतात. इव्हन इलेक्ट्रिकलचे लोक गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा जॉब करू शकतात. ओके, यस. तर मग समजा जर तुम्हाला CSE IT भेटत असेल तर डेफिनेटली तुम्ही घेऊन टाका. ती जर नसेल भेटत तर डेफिनेटली तुम्ही इलेक्ट्रिकलला जा. अच्छा, मी तुम्हाला अजून काही गोष्टी पुढच्या व्हिडिओमध्ये समजून सांगेल. नेक्स्ट, इलेक्ट्रिकल झाली, मग सिव्हिल एक बघा, केमिकल बघा, मेकॅनिकल बघा. आता काहींचं असं म्हणणं आहे, सर मला ब्रँच तर मेकॅनिकल भेटली पण मला IT सेक्टरमध्ये जॉब करायचं, तर मी करू शकतो का, डेफिनेटली. इव्हन तुम्ही आर्ट्समध्ये जरी ॲडमिशन असेल तुमचं आर्ट्समध्ये, तर तुमचं कोडिंग स्किल जर छान असेल तर तरी सुद्धा तुम्ही याच्यात जॉब करू शकता. म्हणजे या खालच्या कोणत्याही ब्रँच घेतल्या आणि तुम्ही तरी सुद्धा याच्यात जॉब करू शकता. ओके, हां, फक्त इतकंच असतं, जर तुमचं कोर ब्रँच CSE IT असेल तर डेफिनेटली तुमचं नॉलेज इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त असणार, तर ते ऑब्व्हियस तुम्ही 4 वर्ष त्यात स्पेंड केलेले आहेत. ओके, तर माझ्या कॅल्क्युलेशननुसार किंवा माझ्या म्हणण्यानुसार तर तुम्ही मोस्टली IT CSE चेक करा. इलेक्ट्रिकल सुद्धा छान ब्रँच आहे, सिव्हिल सुद्धा छान आहे, केमिकल सुद्धा छान आहे, मेकॅनिकल सुद्धा छान आहे, तर या ब्रँचेसला तुम्ही प्रेफर करा. काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, सर आम्ही इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनला घ्यावं का नाही. ओके, तर मी सजेशन मोस्टली ENTC ब्रँचला, त्याला ENTC ब्रँच म्हणतात, त्या ब्रँचसाठी मी सजेशन देत नाही. मी मोस्टली मुलांना ते नको घेऊ असं सांगतो. बघा त्याच्या मागे काही रिझन आहे. त्या ब्रँचमध्ये प्रायव्हेट जॉब, ओके, प्रायव्हेट जॉब आणि गव्हर्नमेंट जॉब दोन्ही पण काय आहेत, कमी आहेत. काय आहेत, कमी आहेत. का, कारण की प्रायव्हेट जॉब कमी का आहेत ENTC मध्ये, तर मी तुम्हाला सांगतो ENTC मध्ये प्रायव्हेट जॉब कमी का असतात, कारण की ती सगळी फील्ड ऑटोमेशनवर असते बेटा. कशावर असते बघा, मोबाईलचं तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही ऑनलाईनच बिल भरता, ऑनलाईनच सगळं काही चालतंय, तिथं माणसांची जास्त गरज भासत नाही. वैयक्तिक त्या फील्डमध्ये म्हणतो आम्ही इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये. आता नवीन काय करतायत मुलं, मुलं काय करतायत की इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रँच घेतात, ही ब्रँच घेतात आणि IT सेक्टरमध्ये जातात. मग मला सांगा, आता ही ब्रँचमधून तुम्ही एवढं मोठं EMF वगैरे एवढे अवघड विषय शिकले आणि शेवटी तुम्ही जावा C++ वर काम करायला लागले, तर काही लॉजिक आहे त्यामध्ये नाही. सो दॅट्स वाय मी सजेस्ट करतो तुम्ही ह्या ब्रँचेसपैकी कोणतीही एक ब्रँचेस घ्या, काही फरक पडत नाही. फायनली तुमच्या स्किलवरच सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल. ओके, मी नेक्स्ट व्हिडिओ टाकणार आहे, हाऊ टू चूज द कॉलेज कसं निवडायचं. ओके, ते मी सांगणार आहे. कॉलेजमध्ये काय काय पॅरामीटर्स तुम्ही चेक करायचे हे मी सांगणार आहे आणि कशा प्रकारे ऑप्शन फॉर्म भरायचा हा सुद्धा व्हिडिओ मी नंतर शेअर करणार आहे. ओके, थँक्यू.